वा वा जेवायला काय जेवायला मुगाची डाळ. मुगाची डाळ आणि पापड. काय बोलत बकासूर थाली आहे, संपत नाही. संपत नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, डे आहे 3 आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत गोवामध्ये. तुम्ही बघू शकता गोवाची वाईब येत असेल माझ्या कपड्यावरूनच. 100 आणि 101 आम्ही तुम्हाला दाखवलं कालचं हॉटेल, त्याच कालच्या हॉटेलला आम्ही स्टे केलेला आहे. त्याच प्रकारे सगळी रेडी झाली आहेत, सगळी रेडी. चहा बी प्रॉपरली घेत नाही, ते याला घेत नाही, मी लोक घेऊ शकता, तुम्ही बघू शकता. मी डायरेक्ट रिपोर्ट करेन आता. मी या ब्लॉगमध्ये नाही आलो. अच्छा का तुमचे आउटफिट बघू शकता. बाबा बाबा आज काय नाद करणार भाई, फोटो काढणार 100%. चला आता आम्ही चहा बी पिऊन झालेले आमचे. याच प्रकारे आम्ही रेडी झालो आणि आत्ता डायरेक्ट चेकआउट करणार इथून. पासारा बघू शकतो मी दुरपूसमध्ये. तर आम्ही इथून डायरेक्ट चेकआउट करणार. आमचं विला बुक केला मी. तिकडे जाऊन तर स्टार्टिंगला अजून कुठेतरी मध्ये थांबू, बघू आता काय विषय आहे प्रॉपरमध्ये. आज जो होणार काय मजा करणार सगळं तुम्हाला दाखवूच. काय मजा आहे भाई, फर्स्ट टाईम मी गोवा. माझा एक्सपिरियन्स बी खतरनाक असणार आहे. पण भाई आहे गोव्याची वाईब तर येते भाई खतरनाक. आणि आपल्या मामाचं असलं बोललं की सगळ्या गोष्टी एक नंबर होतात भाई, विषय नाही. शॉर्ट सीन मी दाखवलं नाही कारण की जेवण बिवून केलं आम्ही आणि थोडं काय एक पार लोकेशनला फिरलो बस, तेवढंच. बाकी काही केलं नाही. आता आले आम्ही फायनल आमचे वेस्ट विला म्हणून गेस्ट हाऊसला. याच लोकेशनवर तुम्हाला दाखवत होतं पूर्णप्रमाणे. इथे गेट आहे प्रॉपरली, तर गाडी पार्किंग करते. बघू शकतो तुम्ही विलाचा व्ह्यू एक प्रकारे एक नंबर आहे. हे खतरनाक दिसते. हे मस्त स्विमिंग पूल पण आहे. शॉर्ट आहे बट ॲडजस्टमेंट एक नंबर होणार. आणि एंट्रीज दाखवतो तुम्हाला भाई. एंट्रन्स बघा भाई, 6 खतरनाक बोलते ना पब्लिक, एक नंबर यार. काय सीन आहे भाई. हे बघा तुम्ही बघू शकता भाई. आल्या भाई गेम प्ले, आल्या गेम प्ले चालू. प्लीज दाखवा वरती जाईल. ओ माय गॉड, परफेक्ट. नाच करते ना बॉय. बोल अँड बोल, एक नंबर गेम प्ले भाई. सेकंड भाई बेडरूम दाखवतो तुम्हाला. हा एक बेडरूम आहे प्रॉपर, वॉशरूम. सगळ्यात पहिलं आम्ही 4-5 जण झालो आहेत. त्यांचं जरा दुसरं प्लॅन झालं ते तिकडे आहेत. किचन आहे याच प्रकारे. अजून एक वॉशरूम. आणि तुम्हाला आता एक खतरनाक सीन होतो, म्हणजे एवढा मोठा आहे की काय. तेव्हा आता मी वरती चालू स्टेअरवर फर्स्ट फ्लोअरला. व्ह्यू बघा ना भाई. 6 क्लीन व्हाईट आणि खूप अतिशय म्हणजे सुंदरच आहे. अजून एक बेडरूम खतरनाक. किती मोठा बेडरूम आहे. AC, वॉशरूम के दिल में बोलते पब्लिक. काम 25 ना भाई. 6 आता भाई पूर्ण प्रॉपरली रेस्ट होईल. तुम्हाला विलाचा व्ह्यू दाखवला आहे मी. प्रॉपरली रेस्ट होईल. आता कुठे जाणार नंतरचं काय ते सगळं दाखवू. चला मित्रांनो, आता असं विषय झालं आहे की विलामध्ये म्हणजे आमची माणसं अजून तर ते दुसरीकडे सनसेट बघायला गेली, ते साऊथला. आणि आम्ही वेगळं आमचं प्लॅन झालं होतं. प्लॅन म्हणजे अचानक भयानकमध्ये काय ते झालं. पण आता आम्ही खतरनाकमध्ये बघू शकता स्कूटी घेतलेल्या आहेत. गिअरमध्ये रेडी आहोत. सेफ्टी गिअर बघा आमचे. बाप वा, हे सेफ्टी असणार आहे म्हणजे प्रॉपरली पडलो तरी काय प्रॉब्लेम नाही. पळायचं नाही, हळूहळू चालवायची गाडी. थोडा हळू चालवायची गाडी, लक्षात ठेव. हो नक्कीच मी हळू. 100ची स्पीड आपली नाही, 40 आणि 30चीच असणार आहे. 100%. हां भावांनो, तुम्ही माझा लुक पण बघू शकता कसं टॉपचा आहे. योच लुक राहणार रासपर्यंत भाई. पण तुम्हाला आता प्रॉपरली गोव्याचा व्ह्यू नडून येणार एक नंबरमध्ये. चला मी आता पेट्रोल भरून झाला आहे. आणि आता आम्ही पहिले काय जाणार घ्यायला, चिकन घेऊन जाऊ. आणि आपली पोरा येणार आहे, जेवण बनवायचं आहे त्यांच्यासाठी काहीतरी खायला. चला मग आता बाकीचा व्ह्यू तुम्हाला प्रॉपरली दाखव. आतमध्ये घेऊ. आमचा रायडर आहे, आमचा चिंट्या भाऊ. हां असं वाटतं. ओके येते.
चला मग आता आमचा तुम्हाला राईडचा व्ह्यू दाखवतो कसा भाई कसे चालवतो आम्ही प्रॉपरली. आपली याच प्रकारे मित्रमंडळी नाद करते ना. अच्छा चालूच आहे. बोलते बच्ची बालावा पोलीस जॉईन गोवा घाट पाहायचा आहे. चलो चलो बघाव. चला मित्रांनो याच प्रकारे आम्ही 5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता ते अंड्यांचा एक ट्रे घ्यायचं आणि तिथं विलाला जाऊन ठेवून द्यायचं. नंतर आम्ही बघू आता काय प्लॅन आहे पुढचं दाखवतो तुम्हाला. कलंगूट बीचवर आलेलो आहे स्कूटीमध्ये. तुम्ही बघितलं असेल नॉर्मल व्ह्यू दाखवलं जास्त काय नाही कारण की रस्त्यामध्ये खूपच ट्रॅफिक आहे. म्हणजे किती म्हणजे काय दाखवणार म्हणून नॉर्मल शॉर्ट्स दाखवले. आता आम्ही कलंगूट बीचला बाई सगळी खुश आणि खास. फक्त आम्ही 5 जण बाकी सगळी आमची पब्लिक भाई तिकडं साऊथला गेले ती येतेच. त्यांच्यासाठी आम्ही जेवणाची सगळी सोय केली आहे. ते पोचले असतील जेवण बिवण प्रॉपरली रेडी होईल तिथे. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघा बीच बघू टॉपचा विषय एक नंबर. 1 किलोमीटर चाललो आणि आता फुल हालत टाईट झाली आहे बघू शकता तुम्ही. सालबाई बी नॉकआउट आहे त्याच प्रकारे. आता बघू कुठं जाणार काय करणार. बीचवर वाईब मस्त आहे. कोण बोललो नको मजा आली आता. नाव रे अजून चालायचं आहे. बोल द्यायचीच नाही. अच्छा खोलत नाही द्यायची आता बघू खोल कितपर्यंत नाही द्यायची. मी तर भाई माझी छाती फुगायला लागली आता. गाईज बघू शकता आता पण नाईटमध्ये गोव्याला फिरत आहेत स्कूटीवरती. बघा ना तुम्ही म्हणजे ती एक वाईब आहे ना ती एकदम वेगळीच असते. तुम्ही विचारू शकता 10Xला पण त्याला कसं वाटतं ते तुम्ही विचार झाला एकदा. कसा विषय माहिती आहे का. जर तुम्ही सकाळी जर असाल ना तर 4 व्हीलर परवडेल. पण रात्री बोला ना फिरायला गोवा बोला तर नाईटला भाई स्कूटी बेस्ट आहे. वातावरण एक नंबर आहे. थंड वाटतं आणि मस्त म्हणजे एक नंबर भाई काय सांगू. तुम्ही बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता फायनली आम्ही आमचे परत विलाला आलेलो आहे भाई. पूर्ण काय खाल्लं बिल्लं नॉर्मली खायला जास्त काय नाही. पण तुम्ही आत्ता जरा बाप तुम्ही आता बघू शकता पूर्ण मित्रमंडळी या जेवायला काय मुगाची डाळ आणि पापड. सेट लोक ऐकत नाही आज खातात काय मुगाची डाळ. तुम्ही आता यांना सगळ्यांना बघू शकता मुगाची डाळ खातात. पण आता थोडं किती वाजले 10:30. पण 12 नंतर भाई हे परत जेवणार तेव्हा जेवायचं भाई मेन्यू वेगळा असणार आहे भाई. खतरनाक याचा लेग पीस आणि लॉलीपॉप असं लोळवलं नाही पोरा दाखवतो तुम्हाला आता. हा काय मित्रांनो घड्यात बघितले वाजल्यात 1:30 आणि तुम्ही बघू शकता आमचं अजून पण माणसं झोपलेलं नाही आणि अजून पण काय विषय चालू आहे. अजून पण खतरनाक भयानक. कोणाकोणा 12 नंतर होणार विषय चिकनचं भात. आणि बघा हीच ती पोरा जी भाजी खात होती आणि खात होती मुगाची मुगली डाळ. आणि आत्ता बघू शकता काय सुरुवात चिकन सोबत गेम प्ले. आणि हाच तो भाताचा टोप संपवणारा. आणि आत्ता भाई चिकन लपेटा काम 25 ना. लिटरली 4 वाजले 4 सकाळचे. पण अजून पण पोरा नडतात बघू शकता तुम्ही. सकाळचे 4 वाजले कावणे बघा. तो आर्यन भाई अजून तो गेम खेळते 4 वाजले तरी. चला मग आता काय विषय आहे काय नाही इथंच ब्लॉग एंड करतो आजच्या दिवसाचा. आता काय थोड्या वेळात झोपणार. ते उद्या सकाळी वाटतं ड्रायव्हिंगला जायचं प्लॅन आहे. बघू काय ते होते सक्सेस. ठीक आहे चला भेटू आता नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गायज कसं आहात तुम्ही मित्रांनो. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही फुल धमाल मस्ती आणि खतरनाक गेम प्ले करणार आहोत. आणि आजचा दिवस आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल होता. आणि आज आता आम्ही जाणार फुल रेडी होऊन. तुम्ही बघू शकता आजचा आउटफिट बघू शकता माझा कसं आहे. वाटतंय ना आज खुला गेम प्ले
सगळी रेडी झाल्यात खतरनाक स्टाईलमध्ये. आज आम्ही जाणार. आता पहिले किती वाजलेत? 1 वाजलेत भाई. जास्त वेळ झाला कारण की जास्त वेळ झोपलो. सकाळी नाश्ता केला बिस्टा प्रॉपरली पण. तर नंतर सगळी रेडी झाल्यात आणि आता वेळ झाला. तर बालाबाईची स्टाईल तुम्ही बघू शकता. आज भाई खतरनाक स्टाईलमध्ये रेडी झालेलं आहे. फोटोंचा जल्लोष होणार. आता आम्ही जाणार आहे प्रॉपरली फॅट फिशमध्ये. बघू कसं जातो ना कसं काय नाही सगळं काय. चला Little harder. I'm still in love. Little harder. I'm still in love. Little harder. अशा प्रकारे आम्ही फॅट फिशला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू. इथं स्कूटी आम्ही ठेवलेली आहे आणि आता फॅट फिशच्या आतमध्ये चाललो आहे. तर कसं काय एक्सपिरियन्स असणार आहे फॅट फिशचं भाई कारण की फेमस आहे. गोवामध्ये आलो तर बघू शकतो मी हा लोगो. कसा विषय आडना भाई बोलते पब्लिक. याच प्रकारे मित्रांनो आम्ही फॅट फिशला एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता फॅट फिशचं व्ह्यू. नुसती गाचकाडी गर्दी भरली पक्कीच गर्दी भरली. आणि ते बघू 2 भाऊबंडे बसले तर आपले या जरा उशीर येते. ओके काय विषय वेटिंग आहे. वेटिंगवर आहेत. किती वेळ लागेल? ते बोलले तर अर्धा तास पण मी रिक्वेस्ट केली ते मला बोलले तर 10 मिनिटात देतो. तुमच्यासाठी घास गुड्डू भाईचा विषय असा आडच आहे काय सांगू शकत नाही. त्यांच्यासाठी घास आपल्यासाठी. त्यांची मुलं आपल्याला अर्ध्या तासाची वेटिंग भेटलेली आहे. हो तर अर्धा तास आपण थोडा वेळ टाईमपास करू. कसा काय विषय आहे आतमध्ये बघूया. पुढे बघू शकता कोळंबी बघा. कोळंबीचा विषय कसली मोठी कोळंबी. जे कुठला मासा आहे मला माहीत आहे. तुम्ही कमी म्हणून सांगा म्हणा. हा एक मला ओळखतो वाटलं मासा पापलेटच आहे भाई. असला मोठा आहे टॉपचा विषय. हे आम्ही खाणार भाई थोड्या वेळेला. आणि पुढचा पुढे काय विषय होणार आहे तर दाखवू शकला बोलतो प्रॉपरलीमध्ये. फायनली जागा भेटलेली आहे आम्हाला. बसू काय मागू काय नाही प्रॉपरलीमध्ये सगळं मला दाखवू काय टेन्शन घेऊन. चला मग तर अख्ख्या पाहिजे साईडला बसू आणि मच्छू आपण भाई. आता इथं आम्ही बसलो. आता बघू काय करू आणि काय मागू प्रॉपरलीमध्ये. बाय 100%. सकाळची खायला दिलेला भूक लागली तर बघू काय बघू शकता प्रॉपरमध्ये. म्हणजे काय प्राईस नॉर्मलच प्राईस. एवढं काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही पण आज येऊ शकता इथं. याच प्रकारे मित्रांनो आमची फिश थाली आले. तुम्ही बघू शकता फिश थाली. सगळ्यांचे डिश एवढीच मोठी झाली. थालीचा आकार बघू शकता बाई. काय विषय आहे काय म्हणजे कांदा लिंबू करी ही भाजी गवारची भाजी. आणि यो काय आहे शेलवाला काहीतरी मासा आहे. शेलवाला असतो ते असतं बघू शकता वर्षामध्ये मिस्टर बीनमध्ये तो खातो ना तो विषय. आणि चिंबोडी वगैरे कसं माशाचा रस्सा आहे. नामती आहे. फिश करी होते आणि लॉनचा सुरमई असल्यामुळे सुरमई आणि सुकट भाकर. भाई तुम्हाला सांगता मला भूक लागली आता तर मी खातो. नंतर सगळं तुम्हाला दाखवतो. चला बरं बाय सांगू शकता मच्छी कशी झाली म्हणजे काय चव आहे. मच्छी खूप सुंदर आहेत. गोव्याला येऊन त्यांचा लोकल टेस्ट नाही केला मग काय मजा. काय घ्या ना बरोबर. तुम्हाला बोललो ना चट लागली सांगता आज झालेत तेवढी वाली. जो पण खाते जो पण मच्छी खाते हो टॉपचा विषय झाला आहे. नंबर लागतो भाई. नक्कीच विजिट करा जर गोव्याला आला ना. फॅट फिश म्हणून आहे हॉटेल 100% विजिट करा तुम्ही. चला मित्रांनो जेवण झालेलं आहे बघू शकतो तुम्ही. थाली होती तशीच आहे थोडीच आहे. फक्त भात बीत ठेवला बाकी मासा बिसा कापून क्लीन करून ठेवलेला आहे. एक प्लेट दाखव. बघा तुम्ही तो काहीतरी ज्यूस म्हणून काय स्वीटीज होती भाई. 2 पेऱ्या घेतले. काय विषय आता आम्ही सोलकढीचं स्वाद घेतोय. चला चीयर्स. एक नंबर
आता डायरेक्ट झोपाला भाई. याच प्रकारे मित्रांनो जेवण बिवून झालेला आहे आमचा प्रॉपरलीमध्ये. आमच्या कोणतरी मित्रमंडळी बघू शकतो तर चिनॉक्समध्ये चिल करून बसलेत. काय 2 शब्द बोलू शकता थालीबद्दल तुम्ही सांगू शकता का? अरे वा. काय बोलत का? बकासूर थाली आहे, संपत नाही. वा वा. तुम्ही तुमचं मत काय असेल त्या थालीबद्दल सांगू शकता का त्याला? एक नंबर होते एकदम, म्हणजे टॉपचा विषय. टॉपचा विषय. बाकी तुम्ही सांगू शकता का? अशी खाली की जेव्हा शटाव बघू डाक पाडले अशी झाले. चला मित्रांनो, आता आम्ही चालले डोरापोला बीचवर. जो सिंगमची शूटिंग झाली तो व्हाईटवाला खांब त्याच बीचवर जाऊ. तिथूनचा व्ह्यू बघू. फुल खाले बिले भाई. बॉट फुल टाईट आहे. आता भाई कुठं पण नेलं तरी चालेल, प्रॉब्लेम नाही. काय बोलते साहिल भाई? काय बोलते, प्रॉब्लेम असेल का? नाही प्रॉब्लेम नाहीच आहे भाई. विषय कसा आहे? डॉल्फिन 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 के दिल में बोलते पब्लिक. कसा दिसतं बघा भावना. एक नंबर आहे टॉपचा विषय. असा आहे ना केतकी काटकी गेम प्ले. आम्ही आमच्या लोकेशनच्या जास्तीत जास्त जवळ येत आहोत. तुम्ही जर इथे 4 व्हीलर घेऊन येत असेल तर तुम्हाला पे पार्किंग असेल आणि आतमध्ये चालत यायला लागेल. जर 2 व्हीलर असेल तर तुमचा काम 25 होईल, म्हणजे अलाउड आहे. डायरेक्ट आतमध्ये तुम्ही स्कूटी घेऊन जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे तशी. बघू शकता तुम्ही. आम्ही चाललो आता आतमध्ये भाई. बाकी सगळे चालत आहेत ते 4 व्हीलरमध्ये आलेले आहेत आणि आम्ही स्कूटीमध्ये. फायनली काय आम्ही आता आतमध्ये आलो डोना पावला आहे लोकेशनवर. तुम्ही बघू शकता समोरचा इथून जायला एंट्री आहे. तो काउंटर आता भाई नवीन काहीतरी ओपन केलेलं आहे. अडल्ट असेल तर 50 रुपये तिकीट आणि जर मायनर असेल तर तो पण 18 वर्षाच्या आत बोलता 25 रुपये तिकीट काहीतरी आहे. तर बघू आता आतमध्ये गेलो काय विषय व्ह्यू काय प्रॉपरली. आपली माणसं येतात पाठची, कारण की 4 व्हीलर आतमध्ये अलाउड नाही. ज्यांना वरतून चालत यायला लागेल. तर बघू आता आतमध्ये गेलो काय व्ह्यू आहे आणि काय नाही. आमची एंट्री झालेली आहे 100% इथे विषय इथं विषय काय माहिती आहे का? सिंगम आलता आणि दांडूक काढून त्यांनी इथं भांडणं केली. यो विषय झाला. आता बाकी कायच नाही. याच विषय मुलं आपण इथं बघायला आलो. तो दांडूक कुठं काढले आणि तो पोल कुठं काढले तो बघूया. वरती आलो आहे बघू आता वरतून काय व्ह्यू येते प्रॉपरलीमध्ये. कसं काय व्ह्यू येते दाखवते. अंदाज मला नाही आवडला व्ह्यू. मनी वेस्ट आहे. मनी वेस्ट आहे. 50 रुपये वेस्ट गेले भावाचं. ठीक आहे पण आपल्याला आवडलं व्ह्यू. तर तुम्ही आले असेल नाही तर 1 नंबर व्ह्यू दाखवतो बघा. याच प्रकारे मित्रमंडळी आमची फुल सनसेटचा नजारा घेण्यासाठी बघू शकता तुम्ही. भाई 6 कसं चाललंय बघा. रस्ता माहीत नाही, फक्त सुसाट चालू निघालो आम्ही. भाई बीचवर जायला स्ट्रगल चालू आहे आमचं. बोल प्रोफेशनली आईच्या गावात जीव चाललाय. फायनली खाली आलेलो. किती स्ट्रगल केला बघा. पण व्ह्यू आहे. व्ह्यूसाठी व्ह्यूचं तुम्हाला भेटेल 100%. बघा भाई बुटा थोडी पाण्यात माकली. ॲडजस्टमेंट करू. निघाली आमची पूर्ण पब्लिक याच प्रकारे धावत 60. बीचचे या साईडला आलेलो आणि खतरनाक भाई. इथं व्ह्यू पण 1 नंबर आहे. थोडं स्ट्रगल घेतला आणि आलं भाई. व्ह्यू बघा फक्त बस. इथं आमचा फोटोशूट चालू आहेत पोरांचं.
काय करतात ते खतरनाक स्टारमध्ये. I'm still in love. Little harder. चला मित्रांनो, आता आम्ही घरी आलेलो फायनली. तुम्ही बघू शकतो जस्ट घरी आलो. खूप लेट झाला. तिथून डायरेक्ट बीच आम्ही तुम्ही गेलो त्या सिंगमच्या जागेवर. तिथून डायरेक्ट आम्ही खायला गेलो. तिथून खायला गेलो नंतर मध्ये आम्ही गेलो कुठेतरी आणि आता डायरेक्ट घरी आलो. भाई वाजलेत 12. आता उद्या लवकर निघायचं आहे. घरी जायची प्रवास होणार आहे आपला पूर्ण प्रॉपरलीमध्ये. साहेब आहे बघू शकतो मी. चला आता आज जातो आणि बाकीचं काय असेल तर डायरेक्ट उद्याचा ब्लॉग उद्या येणार. 100% तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. थोडा शॉर्ट्स असेल, काही जास्त बनवला पण नाही. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा म्हणा 100%. आणि कमेंटमध्ये पण टाका काय तुमचा हा विचार असतील तर. बाकीचा ब्लॉग आता उद्या येईल. तर बघू शकता पोरं अजून पण 12 वाजले तरी पण जोश किती आहे यांच्यात लय. तरी पण भाई सोडत ना गेम लास्टपर्यंत खेळणार. चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चुम्मा.